संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मीरा रोड येथील हत्या प्रकरणाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे। मीरा रोडच्या गीतनगर परिसरात ही घटना घडली। या ठिकाणी राहणाऱ्या मनोज साने याने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य हिची निर्घृणपणे हत्या केली। एवढ्यावरच न थांबता मनोजने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणाच्या तपासादरम्यान सरस्वती वैद्य ही अनाथ असल्याची माहिती समोर आली होती। यानंतर पोलिसांनी तपास केला असताना सरस्वती वैद्य हिचे अहमदनगर कनेक्शन समोर आले आहे। अनाथ असलेल्या सरस्वतीने आपल्या बालपणीचा काळ अहमदनगरच्या अनाथ आश्रमात घालवला होता। तिने आमच्या संस्थेमध्ये जुनी होती, 2005-06 ची गोष्ट ही। ती दाखला घेऊन त्यावेळेस गेलेली होती। पण कालची जी घटना ऐकली, आता मी ती 10वी पर्यंत शिकवायला होती, मी 11वी-12वीला शिकवतो, आता प्रभारी प्राचार्य म्हणून मी आहे। परंतु कालची जी घटना ऐकली आणि एक दुर्दैवी घटना ही समाजामध्ये एक सुरू झालेल्या ज्या गोष्टी आहेत ह्याचा कुठंतरी आपण विचार करून ती संस्थेने तिला भरपूर त्या काळामध्ये शिक्षणाची जी तिची आवड होती ती पुरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला, सांभाळ केला आणि त्या दृष्टिकोनातून 10वी नंतर ती बाहेर पडली दाखला घेऊन। त्याच्यानंतर आम्हाला तिचं काही माहीत नाही किंवा काय कुठं गेली काय गेली असं। काल पोलीस खात्याचे अधिकारी येऊन गेले आमच्याकडं, त्यांनी ती माहिती घेतली आणि त्या पद्धतीने ते पुढचं तपास करतील। वो सरस्वती वैद्य बहुत अच्छी थी। वो लड़कियों को यहाँ आती थी, खवाटत करती थी। मुंबई में वो मामा के पास मामा है ऐसे बोल के वो रह रही थी। वो बोल रही थी कि मेरा मामा के बहुत बड़ी बड़े कपड़ों की मिल है। वो पहले आई थी तो बहुत खुश रहती थी, लेकिन अभी 2 साल बाद आई थी तो बहुत खराब लग रही थी। अनाथ थी वो, CC विभाग में आई थी यहाँ। उसको माँ बाप नहीं थे, इसलिए वहाँ यहाँ पढ़ रही थी वो।